नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती. 6 जुलैची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती. आत्ताच 3,000 रुपयाले बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आषाढीच्या निमित्ताने हे जे काही पैसे ते जमा होत आहेत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, लाडक्या बहिणींना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. भरपूर महिलांना पैसे जमा झालेत. काही महिलांना पैसे जे ते उद्या जमा होणार आहेत. त्याचं काय कारण ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर ते पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आषाढीच्या निमित्ताने हे पैसे तुम्हाला मिळत आहेत. सोबतच पाहू शकता बघा, हे जे काही पैसे आहेत ते 6 जुलैला म्हणजेच आज आपण जर पाहिलं तर 6 जुलैच्या अगोदरच हे पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता सर्वांना पैसे येणार आहेत. किती रुपये येतील, 1500 की 3000, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. एक लाईक करून टाका सर्वांनी आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते तुम्हाला मिळणार आहेत, मिळायला सुरुवात झालेली आहेत. आणि हा हप्ता कोणता आहे, जूनचा आहे की जुलैचा आहे की मेचा आहे, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सगळं काही सांगणार आहे. सोबतच काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठा पुरावा पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची माहिती. वनिताताई बघा, वनिताताई घासीगावकर यांना पैसे आलेले आहेत. जर आपण पाहिलं तर बघा 16 तासांपूर्वीची त्यांनी केलेली कमेंट आहे. आता बघा, हो आला 12वा हप्ता 10:39 बोरिवलीमधून, आभारी आहे, खूप मदत झाली. बघा, सर्व महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी सांगत असतो आणि नेहमीच खरीच माहिती तुम्हाला देत असतो. तुम्हाला पैसे जमा होतील हे तुम्हाला सांगितलं होतं. जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या. तुम्हाला सांगितलं होतं जूनचा हप्ता तुम्हाला जमा होईल, तर जूनचा हप्ता तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता कालच मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येतील. बघा, कालच तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही क्षणी पैसे येतील, तर कोणत्याही क्षणी पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. आणि हा 12वा हप्ता आहे. 12वा हप्ता म्हणजेच काय, तर जूनचा हा हप्ता तुम्हाला जमा होत आहे. लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायचे, हा जो काय हप्ता आहे हा जूनचा हप्ता तुम्हाला जमा केला जातो आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा 1500 रुपये तुम्हाला येत असतील. बरोबर आहे, 1500 रुपये तुम्हाला ह्या ठिकाणी येत असतील. जर काही महिला भगिनींना 3000 रुपये आले, जर 3000 रुपये आले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे का. तर बघा, जूनचा आणि जुलैचा दोघं हप्ते एकत्र येत आहेत का ते आपल्याला कळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 3000 रुपये येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्यांना 1500 आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 लिहून पाठवायचे. बघा, पैसे आले तर पैसे आले लिहून पाठवायचे. बघा, हे जे काही पैसे आहेत हे तुम्हाला आलेले आहेत, हे पैसे वापस घेतले जात नाहीत, तुमच्या खात्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्हाला काहीही हरकत नाही. सर्व लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आलेले आहेत म्हणून. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा आणि त्यांना उद्या पैसे जमा होतील. आज पैसे काय येणार नाही तर लक्षात घ्या. बघा, आज रविवार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. बँकांना सुट्टी असल्यामुळे आज पैसे जमा होणार नाहीत. पण उद्यापासून बघा, जसं आपण पाहिलं शनिवारी पैसे आलेत, रविवारी सुट्टी, उद्यापासून पुन्हा सोमवारपासून पुन्हा पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे, सर्वांना पैसे जमा होतील. उद्यापासून सर्वांना पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. कमेंट मी तुम्हाला दाखवलेली आहे, पाहू शकता. वनिताताई अशाच पद्धतीने भरपूर आपल्या लाडक्या बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, ज्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती देत असतात. सर्व महिलांना समजावं, कळावं म्हणून. बघा, त्यांनी अतिशय ज्या पद्धतीने आपल्याला माहिती हवी असते त्या पद्धतीने दिलेली, सर्व महिलांना समजेल अशा पद्धतीने. काय तर बघा, कुठला हप्ता आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे 12वा हप्ता. किती वाजता आला ते त्यांनी टायमिंग सांगितलेलं आहे. कोणत्या
ठिकाणी आला ते पण त्यांनी सांगितलं. बघा बोरिवली म्हणजेच काय तर मुंबईच्या साईडला पैसे जे ते जमा झालेले आहेत, बोरिवलीला पैसे जमा झालेले आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून असाल, पुण्यामधून असाल, नागपूरमधून असाल, सोलापूरमधून असाल, सांगलीमधून असाल, सातारामधून असाल, वर्धामधून असाल, बीडमधून असाल, नांदेडमधून असाल, सांगली, सातारा, गडचिरोलीमधून असाल, गोंदियामधून असाल, धुळ्यामधून असाल, नंदुरबारमधून, नाशिकमधून, जळगावमधून असाल, तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना समजतं की या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने या ठिकाणी सांगत असतात. सर्वात अगोदर मी वनिताताईंचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की तुम्ही सर्व महिला भगिनींपर्यंत चांगल्या पद्धतीने माहिती पोहोचावी म्हणून अशा पद्धतीची कमेंट केलेली आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि नेहमीच मी सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवर नेहमीच खरी माहिती दिली जात असते. तर तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, जूनचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता बघा आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे त्या पुढच्या अपडेट आपण आता लगेच समजून घेऊया. तर बघा पुढची महत्त्वाची अपडेट आहे, महिला व बालविकास विभागातर्फे महिलांसाठी दरमहा 1,500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था म्हणजेच काय तर वुमेन कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यासाठीचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी आदेश दिलेत. बघा ज्या महिला भगिनींना कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करायची असेल, वुमेन कोऑपरेटिव्ह सोसायटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांसाठी सोसायटी जे ते स्थापन करण्यासाठीचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी आदेश दिलेले आहेत. सांगली जिल्ह्यात रक्षाबंधनापूर्वी 9 ऑगस्टपूर्वी लाडक्या बहिणींची नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सहकार विभागाने नियोजन केलेले. बघा नियोजन पण केलेले, त्यामुळे तुमच्या सहकारी ज्या काही पतसंस्था आहेत त्या स्थापन केल्या जाणार आहेत. बघा यामध्ये काही अटी व नियम असतात. जिल्ह्यात सांगली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जिल्हा बँक, अन्य राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिसमध्ये लाडकी बहीण योजनेतील पैसे सध्या जमा होत आहेत. या माध्यमातून महिन्याला 1 कोटीहून अधिक रुपयांची जी काही उलाढाल आहे ती होत आहे. या महिलांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून महिला पतसंस्था स्थापन करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. महापालिका हद्दीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई वॉर्ड व प्रभाग पातळीवर पतसंस्था स्थापन करण्यासाठी 1,000 महिला सदस्यांची अट घालण्यात आलेली आहे. याकरता नोंदणीसाठी 15 लाख रुपयांचं भागभांडवल आवश्यक आहे. उर्वरित महापालिका कार्यक्षेत्रासाठी किमान 800 महिलांची अट घालण्यात आलेली असून यासाठी 10 लाख रुपयांच्या भागभांडवलाची अट घालण्यात आलेली आहे. महानगरपालिका मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासाठी 2,000 महिला आणि 30 लाख भागभांडवल, तर नगरपालिका हद्दीसाठी 500 महिला व 5 लाख रुपयांचे भागभांडवल, गावासाठी 250 महिला व 1,50,000चं भागभांडवल जे ते असायला पाहिजे. तालुका पातळीवरील पतसंस्थेसाठी 500 महिला व 5 लाख रुपये भागभांडवलाची अट असणार आहे. जिल्हा पातळीवरील पतसंस्थेसाठी 1,500 महिला व 10 लाखांच्या भागभांडवलाची अट घालण्यात आली. अशा काही अटी आहेत आणि त्यामुळे या अटींमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 1,500 महिला म्हणजेच 1,500 महिला त्या पतसंस्थेमध्ये असतील. त्या पतसंस्थेचं एकूण जे काही भांडवल आहे स्थापन करतेवेळी 10 लाख रुपयांचं असायला पाहिजे. अशा पद्धतीच्या अटी आहेत. सांगली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 7,52,965 महिला लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधकांना या संदर्भातील सूचना दिलेल्या आहेत. त्या तालुक्यातील लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पतसंस्था निर्मितीसाठी प्रवर्तक महत्त्वाचं असल्याने प्रवर्तक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसल्याबाबतचे अद्ययावत प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. तर बघा या ठिकाणी ज्या काही पतसंस्था आहेत त्या महिलांच्या स्थापन केल्या जातात, म्हणजे जेणेकरून महिला ज्या आहेत त्या आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी अधिक सक्षम झाल्या पाहिजे. यासाठी पावलं जे ते उचलली जात आहेत. तुम्हाला जर पतसंस्था स्थापन करायची असतील तर तुम्ही पण त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी महिला भगिनींचा एकत्र गट करायला पाहिजे, ग्रुप करायला पाहिजे. ज्या काही अटी आहेत, जसं गाव असेल तर गावासाठी 250 महिला असायला पाहिजे, 1.5 लाख रुपयांचं भागभांडवल असायला पाहिजे, तर तुम्ही सहकारी पतसंस्था स्थापन करू शकता. तर अशा पद्धतीच्या अटी आहेत. महिलांसाठी चांगले निर्णय घेतले जात आहेत. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.